अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये विचार पडत असेल की अचानक थांबलेले सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे का बरं टाकत आहे। कारण की गेल्या 4 ते 5 वर्षापासून सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकत नव्हतं की पीक विम्याचे, परंतु आता बघा शांत बसलेले सरकार अधिकारी हे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2020 पासूनचे थकीत पीक विमा 2025 पर्यंतचा पीक विमा टाकत आहे। असं का होतंय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या कारणास्तव टाकत आहे याचीच आता जाणीव आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, म्हणजे याची जाणून घेणार आहोत का हे पैसे टाकत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ऐकलं असेल तर बघा इकडे, तर शेतकरी बांधवांना आज आपण अपात्र झालेल्या बँकांना फोन करत आहेत, म्हणजे जे अपात्र शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आता हे पैसे पीक विम्याचे चालले आहेत। बघा इकडं बँकांना फोन करत आहेत की सगळ्यात धक्कादायक गोष्ट, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले तर काहीच अजून सुद्धा पैसे आले नाहीत। नेमका फरक कुठे पडला आहे पहा या व्हिडिओमध्ये, नेमका फरक कुठे पडला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे, चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पहा तर हे पैसे अचानक कसे काय चालू झाले, अजून सुद्धा पैसे आले नाहीत, नेमका फरक कुठे पडलाय? तुमचं नाव लिस्ट मध्ये आहे का? गायब झाले का? चुकून गायब झाले की कोणी केले, मुद्दाम केले का? तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे दिसत नाहीये का? आता बघा पहा इकडे, आता तोंडावर निवडणुका आल्या आहेत। निवडणुकीचा अजून एक नवा डाव इथे सरकारच्या माध्यमातून अचानक करण्यात आलेला आहे। समजलं का? तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा ऐका, निवडणुकीचा नवीन डाव सुरू झाला आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अचानक आलेले आहेत हे पैसे। बघा 8,000 कोटीचं इंधन निधी सरकारने आज मंजूर केला आहे। मोठा निधी कुठून आला? एवढा मोठा निधी, प्रश्न इथं शेतकऱ्याच्या मनामध्ये पडले आहेत। आता या योजनेमध्ये काही नियम, काही निकष इथं लावण्यात आले आहेत। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अचानकपणे आता पीक विम्याचे पैसे 2020 पासून टाकण्यात सरकार यशस्वी झाला आहे का? तर पहा बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही चुका करू नका। पहा इकडे 2020 पासून 2025 पर्यंत तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये जर पीक विमा भरला असेल तर तो सर्व पीक विमा अचानकपणे तुमच्या खात्यात क्रेडिट होणार आहे। आनंदाची बातमी म्हणावी लागेल। पीक विम्या संदर्भात तुम्ही पाहिलं, आता ऐकलं असेल, कानाने डोळ्याने पाहिलं असेल, तुमचे पैसे तुमच्या खात्यात, फक्त तुमचं बँक अकाउंट 2020 पासून तर आता 2025 पर्यंत तेच असायला पाहिजे, म्हणजे तुमच्या खात्यावरती 100% पीक विम्याचे पैसे येणार। तर बघा आता पहिल्या टप्प्यातील कोणती यादी आता सरकारने जाहीर केली आहे। खोटं सांगणार नाही, खरंच सांगणार, अफवा सांगत नाही आम्ही, अफवांवर विश्वास ठेवू नका। पहा ही बातमी, याच देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल, तुम्हाला या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा नाव नक्की पाहायचं आहे, कारण 2020 पासून 2025 पर्यंत तुमचा हा थकीत 5 वर्षाचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। कुठलीही इथं शंका नाही, मिळणार म्हणजे मिळणार आहे। बघा इकडे, या आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की पीक विमा थांबलेला, रखडलेला थकीत आणि पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यामध्ये टाकायचं सरकारने सुरू केलं आहे। बघा आता सरकारने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये राज्यभरातील तब्बल 45 लाख शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकारने आतापर्यंत निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गावोगावी सध्या आनंदाने इथं जसं की उज्ज्वलास आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या महाराष्ट्रात शेतकरी असल्यासारखं आहे। 45 लाख शेतकऱ्यांसाठी लाभ आहे हा। आता गेल्या अनेक 4 ते 5 वर्षापासून शेतकरी ज्या घोषणांची वाट बघत होता, ती गोष्ट आता सरकारने प्रत्यक्षात व्हायरल केलेली आहे। म्हणजेच म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे ते प्रत्यक्षात घडत असताना आपल्याला इथे दिसत आहे।
तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की यांनी पत्रकार परिषदेत थेट जाहीर केलं की राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. बघा, प्रक्रिया चालू सुद्धा झालेली आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे असे पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही खाते तुमच्या असू दे, कुठल्याही बँकेचा असू दे, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे. त्यामुळे बघा, यावेळी केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्ष इथं खात्यामध्ये पैसे जायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आठवते का, जर 2021 पासून पीक विमा थांबलेला होता, 4 वर्ष शेतकऱ्यांच्या सारखे इतर प्रश्न मनामध्ये पकडले होते. पीक विम्याची कधी मिळणार, पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार, अजूनपर्यंत आली का नाही, का आली नाही, असे प्रश्न शेतकरी विचारत होते. तर आम्हाला भेटणार, परंतु भरपूरसे निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले नव्हते. परंतु आता सर्व शेतकरी बांधवांना इथं संयम ठेवावा लागणार आहे. त्यासाठी आता खुशखबर इथं शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बघा खुशखबर कुठली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अशा परिस्थितीत हा थांबलेला थकटलेला आणि रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 100% येणार असं आता त्यांनी माहिती दिली आहे. बघा, लक्ष इकडे व्हिडिओकडे पाहिजे, कान देऊन ऐकायचं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये नाराज होऊ नये म्हणून त्या कारणास्तव सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2021 पासून 2020 पासून ते 25 पर्यंत सर्व पीक विमा तुमच्या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला कदाचित पीक विमा आला नसेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पहा इकडे एक काम करायचं आहे. तुम्हाला जे काम आहे 2020 पासून 2025 पर्यंत जे बघा, जा आता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये काही पीक विमा आता होता, त्यासाठी तुम्ही पात्र आहात, एलिजिबल आहात काय, कसे चेक करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे नक्की सांगतो. तुम्ही फक्त चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे. आणि बघा इकडे, जेणेकरून अशी महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जे आहे माहिती ती म्हणजे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही सर्वात मोठी बातमी, जबरदस्त न्यूज, तुम्ही सर्वात शेतकरी आलेला आता गेल्या 3 ते 4 वर्षापासून अडकलेला तुमचा पीक विमा शासनाने बँकेत 8,000 कोटीचा निधी तुमच्यासाठी पाठवलेला आहे. तो निधी तुमच्यापर्यंत पोहोचतोय काय? राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये जमा करण्यास भरपूर मोठा निधी असणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, कसल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये आपण निधी टाकणार आहोत, क्रेडिट करणार आहोत. तुम्हाला आता एकच प्रश्न पडला असेल, हेक्टरी तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे? शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे, कारण व्हिडिओच्या मागे तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, सर्व शेतकरी बांधवांना इथे महिन्याभरात 2 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून वाट पाहत होते, आशा देखील सोडली होती. परंतु आता सर्व शेतकऱ्यांसाठी 8,500 कोटी ते 3,500 कोटी निधी सरकारने मंजूर केला होता. पण आता इथे पहा, तुम्ही जर 8,000 निधी आता सरकारने मंजूर केला आहे, याची कागदपत्र तुम्हाला कुठली लागणार? महिन्याभरात हजारो कोटी रुपये पीक विमा इथे दावे केले आहेत कागदपत्रानुसार. परंतु आता त्याच्यात कागदपत्राची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2020 पासून 2025 पर्यंतचा थकीत थांबलेला पीक विमा खात्यामध्ये टाकायला सरकारने सुरुवात केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये 17,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरी येणार आहेत. त्यामुळे चिंता करायची कोणतीही गोष्ट गरज नाही आहे. 100% तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे फक्त सांगितल्याप्रमाणे तुमच्या बँकेचं खातं तुमच्या आधार कार्डची लिंक पाहिजे. गेल्या 5 ते 4 वर्षापासून जे बँक अकाउंट तुम्ही वापरत नसाल तर आत्ताच लिंक करून ठेवा. त्या बँकेत तुम्हाला पैसे येणार आहेत. आधार कार्ड लिंक असणे महत्त्वाचे आहे. तुमचा फार्मर आयडी असणे किंवा पीक विम्याची क्लेम तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मंजुरी म्हणजे क्लेम असलेली मंजुरी पाहिजे तुमच्याजवळ. सर्व शेतकरी बांधवांना आतुरतेनं वाट बघत होते, पण पीक विमा कधी मिळणार तर आता आलेला आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांनी बांधवांसाठी आता महत्त्वाचे निर्णय म्हणजे सरकारने घेतला आहे. निवडणूक पूर्वीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बांधवांना खात्यामध्ये आपण पीक विमा टाकणार देखील माहीत होतं. त्यांनी सांगितलं आहे, शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे येणार? बघा, हेक्टरी 17,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. सर्व शेतकरी बांधवांना 2020 ते 25 पर्यंत 17,000 रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आता मी जिल्हे पण सांगणार आहे. बघा इकडे, गेल्या भरपूरशा जिल्ह्यामध्ये धाराशिव असेल, बीड असेल, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, पुणे, अमरावती सर्व जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट झाले होते. तुम्हाला देखील क्रेडिट नसेल तर तुम्ही 3 ते 4 दिवसापासून पाहत असाल, सरकारने कोर्टाचा आदेशानुसार मंजुरी दिली आहे 2020 ते 2025चा
जो पीक विमा थकीत आहे. शॉर्ट देखील अपलोड केली आहे, देखील इथं पाहू शकता. भरपूरशा जिल्ह्यामध्ये भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे ते पैसे. कदाचित तुमचा जिल्हा इथं वळगळला असेल तरी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येणार पैसे. फार्मर आयडी काढून घ्या. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्यात तुमचं आधार कार्ड लिंक ठेवा. 100% तुमच्या खात्यावर तुमचे पैसे तुमच्या बँकमध्ये जमा होणार आहेत. बघा इकडे 500 तुमच्या खात्यामध्ये 500 ते 1000 रुपये तुमच्या खात्यामध्ये शिल्लक पाहिजेत, त्याशिवाय हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. त्यामुळे सरकारने सांगितल्याप्रमाणे इथं तर अशा पद्धतीने माहिती आहे जी शेती संदर्भात हर एक व्हिडिओ माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. चला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि सांगा. होय, नवीन व्हिडिओ नवीन नोटिफिकेशन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.